अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर 30 एप्रिलला आहे अक्षय तृतीया। तर अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त। आपण कोणत्याही शुभ कार्याला त्या दिवशी सुरुवात करू शकतो। तर आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहावी, अक्षय लक्ष्मी प्राप्त व्हावी आपल्याला, त्यासाठी आपण लक्ष्मी प्राप्तीच्या काही त्या दिवशी सेवा करायची असतात। कारण तो दिवस भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे। तर त्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीची। तर अशी एक सेवा तुम्हाला सांगणार आहे मी। ती सेवा आपण जर केली तर आपल्या घरामध्ये चिरकाल लक्ष्मी नांदत असते, अखंड लक्ष्मी आपल्याला प्राप्त होत असते। त्याच्यासाठी ही लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे। तर ही सेवा कशी करायची त्याची डिटेल माहिती बघणार आहोत, त्याची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर ही सेवा आपण दिवाळीच्या वेळेस पण करू शकतो किंवा अशा शुभ कार्याला सुद्धा आपण ही सेवा करू शकतो। तर तुम्हाला दिवाळीच्या वेळेस ही सेवा करणं नाही झाली तर तुम्ही आता हे अक्षय तृतीयेला सुद्धा करू शकता किंवा बऱ्याच जणांनी पाडव्याला पण ही सेवा केलेली आहे। तर ही सेवा आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला पिवळ्या कलरच्या कवड्या लागणार आहेत। 7, 5, 9 अशा अंकामध्ये तुम्ही कवड्या आणायच्या आणि पिवळ्याच कलरच्या कवड्या याला लागणार, कारण ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे आणि लक्ष्मीला कवड्या अतिशय प्रिय आहेत किंवा लक्ष्मी घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी, लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी कवड्याचा उपयोग केला जातो। आणि ह्याच पिवळ्या कलरच्या कवड्या आपल्याला आणायच्या आहेत। धार्मिक दुकानातून तुम्ही कुठूनही आणू शकता। घरात तुमच्या असतील, जुन्या असतील किंवा तुमच्या काही त्याच्यावर सेवा वगैरे झालेल्या असतील त्या यूज करू नका, कारण ही लक्ष्मी प्राप्तीचा तोडगा आहे आणि हा आपल्याला नवीन कवड्या आणूनच करायचा आहे। तर बघा माझ्याकडे अशी जुनी पोटली आहे, तरी खूप दिवसाची आहे। तर बघा ही म्हणजे अशी धूळ वगैरे पण त्याच्यावर बसलेली आहे, कारण आपण जेव्हा ही अशी पोटली तयार करू तेव्हा तिला उकलायचं वगैरे काहीच नसतं। लांबून तिला हळदी कुंकू वगैरे द्यायचं असतं आणि पंचोपचार पूजा करून आपण तिला खोलायचं वगैरे काहीच नसतं, नुसतं तिची वरचेवर त्याला त्याची पूजा करायची असते। तर अशी पोटली तुम्हाला तयार करायची आहे पिवळ्या वस्त्रामध्ये। कोरं पिवळं वस्त्र घ्यायचं, 7, 6, 7, 9 किंवा 5 अशा विषम संख्यामध्ये तुम्हाला कवड्या घ्यायच्या आहेत। तर नवीन कवड्या आणा, धार्मिक दुकानात कुठेही मिळतात। जर कवड्या नाही मिळाल्या तर व्हाईट कलरच्या आणा, त्याला घरी आणून पिवळं थोडंसं पिवळं हळद वगैरे लावून त्याला पिवळ्या करा आणि नंतर त्याच्यावर सेवा करा। तर काय सेवा करायची याच्यावर, तर बघा अतिशय प्रभावी ही सेवा आहे। तर तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही ही पोटली तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता, तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमचा काही व्यवसाय वगैरे दुकान वगैरे असेल त्याच्या गल्ल्यामध्ये सुद्धा ही ठेवू शकता। कधी गल्ला खाली राहणार नाही, तुमचा व्यवसाय चांगला चालायला लागेल। तर त्यासाठी पण हा तोडगा अतिशय प्रभावी आहे। तर कवड्या घरी आणायच्या दिवसभरातून, त्याच्यानंतर दिवसभरातून कधीही हा तोडगा तुम्ही करू शकता। तर कवड्या घरी आणायच्या, त्याच्यानंतर घरातल्या कुलस्त्रीने ही सेवा करायची। मग बघा घरात महिला नसेल तर पुरुषांनी केली तरी चालते, पण सहसा ही सेवा घरातल्या स्त्रीनेच करायची असते, कारण घरातली कुलस्त्री ही लक्ष्मीला आवाहन करत असते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते। त्याच्यामुळे घरातली कुलस्त्री ही लक्ष्मी स्वरूप असते। त्याच्यामुळे ही जर आपण म्हणतो ना की पैशाला पैसा जोडून राहत असतो, तसंच लक्ष्मीनं बोलवलं तर ती लक्ष्मी घरामध्ये येतच असते। त्याच्यामुळे घरातली कुलस्त्री ही लक्ष्मी स्वरूप असते आणि तिनं ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा केली तर बाहेरची जी काही माता लक्ष्मी असते तिला घरामध्ये यावंच लागतं। त्याच्यामुळं घरातल्या कुलस्त्रीनेच ही सेवा करायची। तर तुम्ही हातामध्ये कवड्या घेतल्या तर त्याला पिवळं करा, जर व्हाईट असतील तर पिवळं करा, पिवळ्या असतील तर मग काही करायची गरज नसते। अगोदर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, त्याच्यानंतर त्याच्यावर सेवा करा। सेवा केली तर त्या सिद्ध होतात। तर सिद्ध म्हणजे आता ही जी काही सेवा मी तुम्हाला सांगते ही सेवा पूर्ण सेवा करायची, शॉर्टकट सेवा, तर पूर्ण सेवा करायची। तर याच्यावर सर्वप्रथम श्री सूक्त बरोबर 16 वेळेस श्री सूक्ताचं पठण तुम्हाला याच्यावर करायचं आहे। श्री सूक्त कसं म्हणायचं, तर फलश्रुती ही 16व्या वेळेस जेव्हा आपण श्री सूक्त म्हणतो तेव्हा फलश्रुती म्हणायची। त्याच्यानंतर अगोदर फक्त श्री सूक्ताचं पठण करत राहायचं, फक्त उजव्या हातात कवड्या घ्यायच्या आणि त्याच्यावर फक्त ही सेवा करायच्या। 16 वेळेस श्री सूक्त म्हणायचं, कारण लक्ष्मीची ही स्तुती आहे आणि ही लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी ही सेवा सगळ्यात सर्वोत्तम आहे। तर श्री सूक्ताचं पठण करायचं 16 वेळेस, त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस,
लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळेस, नवर्ण मंत्र 16 वेळेस, त्याच्यानंतर कुबेरांचा मंत्र 16 वेळेस, त्याच्यानंतर कमलात्मक मंत्र 16 वेळेस. तर हे सगळे मंत्र तुम्हाला 16 वेळेसच घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर महाराजांची एक माळ जप करायचा आणि ह्या कवड्या तुमच्या सिद्ध होऊन जातात आणि त्या थोड्याशा देवघरासमोर ठेवायच्या. त्याच्यानंतर त्याला हळदी कुंकू, अक्षदा, फूल, धूप, दीप दाखवायची, पंचोपचार त्याची पूजा करायची, थोडा वेळ तसंच ठेवायच्या. त्याच्यानंतर मग तुम्ही त्या पिवळ्या कलरचं वस्त्र घ्यायचं कोरं आणि त्यानंतर त्याच्यात बांधून त्याची अशी पोटली तयार करून ती तुमच्या देवघरामध्ये, तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये तुम्ही ही ठेवू शकता. तर अशी ही प्रभावी पोटली माता लक्ष्मी प्राप्तीसाठी ही तुम्हाला अशी तयार करायची आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी दिवसभरातून कधीही करू शकता. दुपारची वेळ 12 ते 12:30 ही वेळ टाळायची, कारण ह्या काळामध्ये आपण कोणतीही सेवा करत नाही. सकाळून करा, त्याच्यानंतर सायंकाळी पण करू शकता, संध्याकाळी पण ही सेवा तुम्ही करू शकता. पण अशी एक पोटली नक्की करा, कारण याचा खूप चांगला अनुभव येतो. लक्ष्मी स्थिर राहते. घरात आर्थिक संकट असेल, कर्जबाजारी झाला असताल, घरात पैसा टिकून राहत नाही, लक्ष्मी स्थिर राहत नाहीये, कष्टाचं फळ मिळत नाहीये, तर हे जे काही आर्थिक संकट आहे तुमचे सगळे दूर होतील. माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावर प्राप्त होईल आणि घरात पैसा टिकू लागेल. इतका पैसा येईल की तुम्ही त्याची विचारही केला नसेल. म्हणजे घरातली सगळी दरिद्रता आपली संपून जाते ह्या उपायानं. तर नक्की त्याचा अनुभव घ्या. त्याच्यानंतर आपण ही पोटली तयार केली, बांधली, त्याच्यानंतर सोडायची वगैरे नाहीये. लांबून त्याला हळदी कुंकू वगैरे द्यायचं, धूप दाखवायची. रोज तुम्ही देवघरामध्ये ठेवली जर असेल तर, गल्ल्यात ठेवली असेल तर नाहीतर मग अशीच ही ठेवायची, त्याला उकलायचं वगैरे नाहीये. जर असा चांगला प्रसंग आला, चांगला असा मुहूर्त आला, तर त्यावेळेस ती खोलायची, परत त्याच्यावर ही सेवा करून ती सिद्ध करायची आणि परत अशी नवीन आता वरचं वस्त्र खराब वगैरे झालं तर ते चेंज करून नवीन वस्त्रामध्ये बांधून वगैरे ते व्यवस्थित पुन्हा अशीच पोटली तयार करून ठेवून द्यायची. तर असंही तुम्ही करू शकता. पण मधात असं वगैरे तुम्ही उकलायची नाहीये, ती तशीच ठेवायची. तर नक्की अशी पोटली तयार करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या. नक्कीच तुम्हाला खूप छान त्याचा अनुभव येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.